बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात कुठली खाती पडणार आहेत याविषयी चर्चा सुरू आहे। देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस 5 राज्यात टप्प्याटप्प्याने प्रचारात सहभागी होत आहेत। फडणवीसांच्या प्रचार दौऱ्यावरून आता राजकारण सुरू झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा आज एकत्र भेट झाली। शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्तानं ही भेट झाली। प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या बाणेरमधल्या घरी शरद पवार गेले असताना त्या ठिकाणी अजित पवार देखील उपस्थित होते। ही भेट पूर्णपणे कौटुंबिक होती असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। पवार कुटुंबियांनी काय करावं त्याबद्दल मी बोलणं योग्य नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। मी पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे, पार्टीबद्दल काही असेल तर बोला, कुणी कोणाला भेटलं तर त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचं ते म्हणाले। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोदी बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांची भेट घेतल्यामुळे कोणताही संभ्रम होण्याचं कारण नाही, कारण शरद पवार हे विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत। त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी भेट घेत असल्याचं वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी या भेटीनंतर केलं। दिवाळीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून ड्रायफ्रूटचा हार भेट देण्यात आला। शरद पवार यांची पुण्यात कार्यकर्त्यांनी भेट घेतली। समर्थकांनी शरद पवार यांना ड्रायफ्रूटचा हार घातला। शरद पवारांना मनुके, बेदाणे, अंजीर आणि खारकांचा हार घालण्यात आला। तब्बल 21 किलो ड्रायफ्रूटचा हार पवारांना भेट म्हणून देण्यात आला। मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। छगन भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांची लढाई सुरू झाली आहे। राजकीय लाभासाठी आंदोलन असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला, तर वडेट्टीवार मराठा समाजाचा द्वेष करतात असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला। सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड लवकर द्यावा, आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवं ते म्हणाले। कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगात व्हावं असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। शरद पवारांनी एका पत्रात 52 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता, त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत। पण 52 जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता तर प्रश्न मिटला असता असं बच्चू कडू म्हणाले। शरद पवार यांनी ओबीसींचं हित जोपासलं असा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सहकुटुंब तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शन घेतलं। राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचं साकडं त्यांनी बालाजीला घातलं। सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदी आरती बसवंती यांची निवड करण्यात आली आहे। आगामी काळात माढा, करमाळा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आरती बसवंती यांच्याकडे देण्यात आली। ऐन दिवाळी सणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवली शहरात पाऊस सुरू झालाय, त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाला सुरुवात झाली। गेल्या 1 तासापासून ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतात। ऐन दिवाळी दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसानं खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुकानदारांचे या पावसामुळे विक्रीवर परिणाम झाला। अवकाळी पावसानं अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या भागातील शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं भात पीक पाण्याखाली गेलं, त्यामुळे हा भात खराब होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा चिंतेत। अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। अकोले तालुक्यातल्या राजूरसह परिसरात जोरदार पाऊस बरसला, तर राहाता तालुक्यात लोणी परिसरात सुद्धा जोरदार पाऊस बरसल्यानं दिवाळीचं साहित्य विक्रीसाठी घेऊन बसलेल्या विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। मेघगर्जनेसह पडणाऱ्या या पावसानं हातात तोंडाशी आलेलं आणि काढणीला आलेल्या भात पिकाची हानी होण्याची भीती आहे। अचानक आलेल्या पावसानं लोणावळ्यात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली, तर दिवाळी निमित्तानं सजलेल्या बाजारपेठेत विस्कळीतपणा आला। मावळात 2 दिवसापासून पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अकोले तालुक्यातल्या राजूर परिसरात पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं दिवाळीसाठी सजलेल्या बाजारपेठेत ग्राहकांची तारांबळ उडून दिली। पनवेलमधल्या साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली। आगीत एक फ्लॅट जळून खाक झाला। घरातील
लोळ वेळीच घरातले लोक बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। आगीचे लोळ मात्र दूरपर्यंत दिसत होते। आगीचं कारण स्पष्ट झाले नाही। पालघर कासा डहाणू महामार्गावर भीषण अपघात झाला। 2 चारचाकी वाहनं समोरासमोर धडकल्यानं झालेल्या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला। 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले। बोरिवलीत बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या टोळीतल्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना अटक करण्यात आली। मराठी साहित्य विश्वात 100 वर्षांहून अधिक परंपरा असलेले दिवाळी अंक बाजारात विक्रीला आले। हे दिवाळी अंक घेण्यासाठी वाचक मोठी गर्दी करतात। रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज जळालेलं रोहित्र तात्काळ द्या, अन्यथा महावितरणचं कार्यालय जागेवर ठेवणार नाही, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय। तुपकरांच्या एल्गार रथयात्रेला मेहकर लोणार तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला। अंगणवाडीतल्या मुलांना दिलं जाणारं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी पंढरपुरात मनसेने केली। या प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जळगावात ऐन दिवाळीमध्ये महावितरणनं कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। येत्या 2 दिवसात संबंधित एजन्सीनं कामगारांना नियुक्तीपत्र दिली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला। लातूरच्या 60 मंडळांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं, मात्र पीक विमा कंपनीनं केवळ 28 मंडळांचा पीक विमा ग्राह्य धरला। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं। जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन करण्यात आलं। बिहार राज्याप्रमाणे राज्यातल्या मागासवर्गीय समाजाची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। नांदेड शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। 7 आणि 8 नोव्हेंबर असे सलग 2 दिवस चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या, त्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून चोरट्यांना अटक केली। बारामतीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे मराठा समाजातील कुणबीच्या नोंदी असलेले रेकॉर्ड तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या जवळपास 40 गावांच्या दप्तर तपासणी झाली असून यात जवळपास हिंदू कुणबी असलेल्या 400 नोंदी सापडल्या। नांदगाव तालुक्यातल्या 8 मंडळापैकी 5 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, मात्र संपूर्ण तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती आहे। त्यामुळे नांदगाव तालुक्यातल्या 8ही मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येते। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या घराबाहेर खरडा भाकरी आंदोलन करण्यात आलं। जयसिंगपूरमधल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घराबाहेर देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दूध दरवाढ, उसाला पहिली उचल, 3,000 अंतिम 3,500 दर मिळावा, यासाठी शेतकरी जनजागृतीकडून पंढरपूर पुणे पालखी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडत प्रशासनाचा निषेध केला। दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे। मंत्री विखे पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत विजयपूर मार्गावर अनवली गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। दूध दरात वाढ झाली नाही तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी विखे पाटलांच्या घरासमोर खरडा भाकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंनी प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे। महाराष्ट्राला 200 पेक्षा जास्त पदकं मिळवून देण्यात आली आहेत। महाराष्ट्राची दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी झाल्याचं सांगत क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं।